नमस्कार. आज आम्ही सादर करणार आहोत एक अनोखा उपक्रम, कचऱ्यातून खजिना समृद्ध भारत. आपल्या देशात दररोज हजारो टन कचरा निर्माण होतो. हा कचरा जर योग्य रीतीने वापरला तर तोच आपल्या प्रगतीचं साधन होऊ शकतो. हो, अगदी खरं. पण दुर्दैवाने अनेक ठिकाणी हा कचरा जाळला जातो किंवा नदी नाल्यात फेकला जातो. त्यामुळे प्रदूषण वाढत, पाण्याची गुणवत्ता कमी होते आणि आजार पसरतात. आपल्याला ही साखळी तोडायची आहे. यासाठी आम्ही आणला आहे कचऱ्यातून खजिना ही संकल्पना. पहा, या मॉडेलमध्ये आम्ही दाखवले आहे कागद, प्लास्टिक, धातू आणि अन्न कचरा कसा पुन्हा वापरता येतो. उदाहरणार्थ, जुन्या न्यूजपेपर पासून तयार केलेले सुंदर बॅग, गिफ्ट आणि प्लास्टिक बाटल्यापासून तयार केलेले रोपांची कुंडे आणि अन्न कचऱ्यापासून तयार केलेले सेंद्रिय खत. वा, आणि सर्वात छान गोष्ट म्हणजे याच्यात फार खर्च येत नाही. कचऱ्याचे वर्गीकरण केल्याने रिसायकल उद्योग वाढतात आणि स्थानिक रोजगार मिळते आणि देशाच्या दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मजबूत होतात. अशा लहान उपक्रमांनी समृद्ध भारत घडेल. हो, बरोबर. पुणे आणि इंदोर सारख्या शहरांमध्ये कचरा व्यवस्थापन आदर्श निर्मित केले आहे. तिथे घराघरातून कचरा वेगळा गोळा होतो आणि त्यातून खत, इंधन, वस्तू तयार होतात. आपणही आपल्या शाळेत किंवा घरी रियूज, रिड्यूस, रिसायकल ही सवय लागली तर भारत खरंच स्वच्छ आणि समृद्ध बनेल. दैनंदिन वापरामधून जे कचरा टाकून देतो त्यापासून एक नवीन संकल्पना आणलेली आहे. या संकल्पनेपासून आम्ही कागदी पिशवी तयार केली आहे. हे आम्ही शिलाई मशिनाच्या सहाय्याने केली आहे. याचा वापर पुन्हा पुन्हा होऊ शकतो. वर्तमानपत्र वाचून झाल्यानंतर आपण त्याला फेकून देतो. त्या पेपर पासून आम्ही तयार केली पेपर बॅग. पेपर बॅगसाठी लागणारे साहित्य: कात्री, फेविकॉल याच्या सहाय्याने एक सुंदर बॅग तयार होते. प्लास्टिकचा वापर कमी करून कागदी पिशव्याचा वापर करावे ही काळाची गरज आहे.